आपण सगळेच जण एकत्र आलेले आहोत आणि म्हणूनच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते। माझ्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की वहिनी आमच्या काही अपेक्षा आहेत की तुम्ही उद्या संसदेत गेल्यानंतर माझ्या कष्टकरी शेतकऱ्यासाठी त्यांच्या जीवनासाठी नक्कीच तुम्ही त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुढाकार घ्याल। पण मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मी एक शेतकऱ्यांची मुलगी आहे, शेतकऱ्यांचीच बायको आहे आणि शेतकरी कुटुंबातच सतत वावरल्यामुळे शेतकऱ्यांच्या जाणीवा, शेतकऱ्यांची कळकळ आणि शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न अत्यंत जवळ मला माहिती आहेत। त्यामुळे मी नक्कीच आपण दिलेली विश्वास आणि आपण दिलेली जबाबदारी याची मला नक्कीच जाणीव असणार आहे आणि ती मी नक्कीच माझ्या कामातून तुम्हाला दाखवीन असे मी तुम्हाला विश्वास देते। यासाठी आपल्याला सगळ्यांनाच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विकासाच्या आणि विकास करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे। आणि या सक्षम भारतासाठी आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान साहेबांनी आपला भारत देश एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवलेला आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांना कणखर भूमिका घेणाऱ्यांच्या आणि देश सुरक्षित हातांमध्ये देण्याच्या भूमिकेशी ठामपणे उभं राहण्यासाठी एकत्र यायचं आहे। आणि त्यासाठी मी एक महायुतीची उमेदवार असल्यामुळे आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे उभी असल्यामुळे माझं चिन्ह आहे घड्याळ आणि आपल्याला जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करून आपल्याला प्रचंड मताने मला निवडून द्यायचं आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मला मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करते। आणि ही आपण अगदी आपल्या मतांद्वारे हाच पाठिंबा आणि प्रेम अनेक वर्ष देत आहात ते द्याल अशी मी खात्री बाळगते। आपण एवढ्या सगळ्या उन्हामध्ये सगळेजण आमच्या प्रेमापोटी इथे आलात, मला ऐकायचं आणि बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला नक्कीच आपण आपल्या अपेक्षांची आणि माझ्या जबाबदारीची जाणीव आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या अपेक्षा असतील त्या नक्कीच पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल असा मी आपल्याला विश्वास देते। आपल्याला परत सगळ्या गावकऱ्यांनी आमचं स्वागत अतिशय मनोभावे केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि इथे थांबते। धन्यवाद।